आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। शाळेत उशिरा आल्याने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केली। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी कोपरगाव न्यायालयाच्या आदेशाने 6 वर्षांनंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील चारी नंबर 45 जिल्हा परिषद शाळेत तृप्ती दीपक भोसले वय वर्ष 9 राहणार पडेगाव तालुका कोपरगाव ही इयत्ता 2रीत शिकत होती। ती 1 एप्रिल 2018 रोजी शाळेत उशिरा पोहोचली। त्यामुळे शिक्षक सुनील दिगंबर हंडे वय वर्ष 42 राहणार निवारा कोपरगाव याने तृप्तीला वर्गाबाहेर उभे करून मारहाण केली। छातीत धक्का दिल्याने ती पायऱ्यांवरून खाली पडली। यात तिला दुखापत झाली। ती घरी आल्यावर आजारी पडली। तिला उपचारासाठी कोपरगाव इथं आणण्यात आले। तिथे तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तृप्तीला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी तृप्तीची आई उमा दीपक भोसले वय वर्ष 35 राहणार पडेगाव यांनी कोपरगाव येथील न्यायालयात 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज दाखल केला होता। कोपरगाव न्यायालयाने 4 जुलै 2024 रोजी सायंकाळी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शिक्षक सुनील दिगंबर हंडे याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली। सदरचा गुन्हा 2018 मधील असल्याने तो भारतीय दंडविधान कायद्यान्वये दाखल झालाय। न्यायालयाच्या आदेशात तसे कलम नमूद करण्यात आले आहेत असं पोलीस निरीक्षक कोळी म्हणाले।